इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात एस्मा कायदा लागू, घरगुती आणि वाहनसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प, गॅस सेंटर्सवर व्यावसायिक सिलेंडर्स नसल्याने मोठी अडचण, तर घरगुती गॅस सिलेंडरही 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्याने अडचणीत वाढ। एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात, परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता, इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून चिंता व्यक्त। ठाणे रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सींना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर, अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग, तर नागपुरात छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर, सोलापूर आणि कोल्हापुरातही बोजबारा। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती, तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश। राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार, क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचं राखीव साठे खुले करण्याचं आवाहन। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। संसद भवनात पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक, पेट्रोलियम मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक, आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका, एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज, मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत, स्टील कंपन्यातील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर। कच्च्या तेलांच्या किमतींमध्ये मोठी घसरण, डब्ल्यूटीआयचं क्रूड ऑइल प्रति बॅरल $88वर, तर ब्रेंट क्रूडच्या किमती $92 पर्यंत घसरल्या, जगासाठी मोठा दिलासा। इराणनं तेल पुरवठा थांबवल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा, तेल पुरवठा थांबवला तर हल्ले आणखी वाढवू, ट्रम्प यांची धमकी। वाटाघाटी सुरू असताना हल्ले करणाऱ्या अमेरिकेशी चर्चेचा कटू अनुभव, अमेरिकेशी चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाही, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी चर्चेच्या शक्यता फेटाळल्या। हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता, सागरी मार्गाच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्सचं जाळं असल्यानं मोठी भीती। भाजपनं ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले, अंबादास दानवेंचा आरोप, संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्की।